चौथा आणि 5वा महिना कसा संपला माझं मलाच समजलं नाही. आणि आता ना मला 6वा महिना लागलाय. पण आहे ना हा काळ खूप म्हणजे खूप अवघड होता. कारण बाळाच्या ग्रोथमध्ये खूप कॉम्प्लिकेशन असल्यामुळे ना मला माझं आवडीचं शॉप बंद करावं लागलं. ज्या स्वप्नांसाठी दिवस रात्र मेहनत केली होती ते थांबवताना मन मात्र खूप दुखावत होतं. खरं सांगू का, प्रेग्नन्सीचा हा जो प्रवास आहे ना बाहेरून खूप छान दिसतो, पण आतून ना खूप काही शिकवतो. कारण ते फक्त माझं शॉप नव्हतं, माझं स्वप्न होतं. कधी कधी स्वतःला सावरताना खूप अवघड गेलं, पण आरशात पाहून मनात एक विचार आला, हे सर्व माझ्या बाळासाठी करायचंय. घरातल्यांचा उत्साह पाहून मी हळूहळू स्वीकारलं. सर्व खूप एक्साइटेड होते बाळ येणार म्हणून. आणि मी पण घरात बसून काय करायचं म्हणून ज्वेलरी मेकिंग मी घरातच केली. कारण बाहेर जेव्हा मी ज्वेलरीची प्राइस विचारली, खूप कॉस्टली ज्वेलरी होत्या. सो मी विचार केला मी घरात बनवू शकते का. तर मग युट्यूबला वगैरे सर्च केलं आणि त्या पद्धतीने ट्राय करून बघा, अशा पद्धतीने मी ज्वेलरी बनवली आहे. तुम्हाला आवडली का? तुम्हाला नक्कीच माझे जेव्हा डोहाळे जेवणाचे व्हिडिओ येतील त्यात दिसेलच कशी बनली. आणि जे हे नेमिंग गेटचा बोर्ड असतो तो सुद्धा मी घरात बनवलाय. खूप छान वाटतं, समाधान मिळतं. आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी आमच्या जवळच्याच असलेल्या तलावाजवळ चालायला जायचे. निसर्गाशी बोलत वॉकिंग करायचे. कारण ह्या काळामध्ये ना चालणं खूप गरजेचं असतं, असं सर्वजण आपल्याला सांगतातच. हा प्रवास सोपा नाही, पण खास मात्र नक्की.